मतलब जिसको जो चाहिए था आजच्या म्हणजे कोणालाही नाराज नाही करायचं, ज्याला जे पाहिजे होतं ते सगळ्यांना भेटलेलं आहे. थँक्यू सो मच. सो न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, MS शिरगाव वॉन द टॉस एंड चूज टू बैट फर्स्ट. पाहणार आहोत अटीतटीच्या सामन्यामध्ये किसकी होती है जीत और किसकी होती है हार. तब तक के लिए ओवर टू यू कमेंट्री. चला ग्राउंड सोडायचं आहे प्लीज. तर आम्ही पंचांची यावेळेला नक्कीच कमिटीच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय. चला लवकरात लवकर MS शिरगाव आणि खुशी 11 प्लीज लवकरात लवकर आपण लगेच मॅच स्टार्ट करायची आहे. तर या आपण मॅच स्टार्ट करतोय. चला मैदान सोडायचं आहे. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात होईल. प्रेक्षक वर्गांना, आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांना विनंती करेन प्लीज आपण मैदान सोडायचंय. चला वेळ देऊ नका प्लीज. प्रेक्षक वर्ग मैदान सोडायचंय आपण. समोरून पहिला गर्दी कमी करा जरा. समोरून प्रथमतः गर्दी कमी करायची आहे. समोरून गर्दी कमी करा प्लीज. आयोजकांना विनंती करेन आपण प्रेक्षक वर्गांना थोडंसं बाहेर काढायचंय. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पुनश्च पाहायला मिळेल. दोन संघांमध्ये एक सुंदर सामना. हॅलो हॅलो सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, मैदानाच्या आतमध्ये जे रसिक प्रेक्षक आहेत ते कृपया बाजूला व्हायचे. पुढील सामना सुरू होतोय. प्रेक्षकांनी बाजूला व्हायचे. होऊन गेल्या विचारावर आता चर्चा करू नका. चला पुढील सामना सुरू होतोय. पुढील सामना सुरू होतोय. खुशी 11 वर्सेस MS शिरगाव. कृपया मैदानाच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, कृपया आपण बाहेर यायचंय. मैदानाच्या आतमध्ये रसिक प्रेक्षक आहेत त्यांनी बाहेर यायचंय. सामन्याला सुरुवात होते दोन संघांमध्ये. शिरगाव संघाचा 12वा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. टॉस या ठिकाणी झालेला आहे. एका साईडला MS शिरगाव वर्सेस आपण पाहू शकाल खुशी 11. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये मनोज भोईर आगरवाडी यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल. तर उदयन पाटील यांच्याकडून पुढच्या वर्षात 22 टी-शर्ट्स असतील दोन संघांना. प्रशांत यादवडे तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहू शकाल दोन संघांमध्ये सामना स्टार्ट होतोय. चला दोन फलंदाज लगेच प्लीज सेंड युअर टू ओपनिंग प्लेयर. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. MS 11 शिरगाव वर्सेस खुशी 11 या दोन संघांमध्ये. एका साईडला पार्थ मोरे आपल्याला पाहायला मिळेल. तर एका साईडला मिस्टर करण.
तर दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर, परंतु एका साईडला खुला गट मधून आपण पाहू शकताय तर 3 पॅकर्सच्या स्वरूपात आपल्याला MS शिरगाव संघाकडून पाहायला मिळतील का? पार्थ आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आमदार चषक 2022च्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रत्येक षटकारासाठी मनोज भोईर यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. तर या आपण मैदानाच्या दिशेने वळूया. पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रज्योत अंबेरे ब्रँड ऑफ वरोर चा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. कारण नॉन स्ट्राईक एंड कडे तर पार्थ मोरे मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळवलेला हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय आपण पाहू शकता 2 वाजलेले आहेत घड्याळात. अजून आपल्याला 2 सामने अजून एकंदरीत खेळवायचे आहेत. थोडं मॅच स्पीडअप करायचे प्लीज अंपायर्स, थोडं स्पीडअप करा. पाच षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रज्योत अंबेरे गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकताय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यस, स्टार्ट ऑफ द मॅच अजित म्हात्रे त्या ठिकाणी दर्शवत असताना यस सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला दिशा देण्याचं काम केलंय. तत्पूर्वी एक धाव निश्चित स्वरूपात आदिल शेख पुढे सरसावतायत. तत्पूर्वी काही जबरदस्त चित्याच्या चपळाईने 2 धावा. क्रिकेट मधील एक धाव म्हणजे क्रिकेट मधील खेळाडूंचा श्वास आणि ती एक धावेसाठी झगडताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 2. पहिला षटक पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर 2 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, एक्सलंट डिलिव्हरी यासाठीच ओळखला जातो प्रज्योत अंबेरे. कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये कॅप्चर करणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल. सरळ चेंडू गॅदर केला जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात. अप्रतिम ऑफसाईडला टॅप केला जातोय. पायाचा आहे फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. फेकी केली होती परंतु यावेळेला बॅकअप मिळतोय. अच्चुबारी याच्या माध्यमातून ब्रँड ऑफ चिंचणी एक धाव येते चिकी सिंगलच्या माध्यमातून. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 3. या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. सागर किणी यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. भरणेपाडा वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा फलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज प्रज्योत अंबेरे. यावेळेला ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला वळवलं गेलं. चेंडू निघून जाईल. मिडॉनचा क्षेत्ररक्षक करण रावरे पुढे सरसावतोय ब्रँड ऑफ चिंचणी. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. स्वप्नील घरत आम्हाला या ठिकाणी दर्शवतायत की एकंदरीत 4 धावा फलकावर 4 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला सरळ बॅट नाही बॅक टू द बॉल खेळण्याचा प्रयत्न केला गेला. इम्रोज खान फेकी करतायत. तत्पूर्वी बॅकअप चांगला मिळतोय. जलीश शेख आपण पाहू शकतायत. एक सुंदर लेजंड खेळाडू म्हणून जलीश शेख याच्याकडे पाहिलं जातं. धावांची गती फलकावर 5. चेतन पाटील आज यावेळेला मात्र मॅचचा आनंद घेत असताना कृष्ण लक्ष्मण सातपुते यांना चॅलेंज असावं की काय असं दृश्य यावेळेला पाहायला मिळतं. 10 चेंडू लगातार 10 सिंगल. कृष्ण लक्ष्मण सातपुते यांच्यासाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलंय. परंतु नेहमीच नॅचरल खेळ दाखवणारा खेळाडू मी समालोचन करताना कृष्णाच्या बॅट मधून तब्बल 33 षटकार खानिवड्याच्या मैदानात पाहिलं होतं. नवनीत 11 संघाकडून खेळताना 3ऱ्या वर्षात ती स्पर्धा झाली असती तर नवनीत 11 च्या माध्यमातून त्या कंपनीकडून कॉन्ट्रॅक्ट साइन होणार होतं. महेश गुज्जर
यांच्या माध्यमातून करणचा हा फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय सरळ जलीश शेखच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या डॉटच्या माध्यमातून पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झाले. पहिल्या षटकामध्ये प्रज्योत अंबेरेने काय क्लास गोलंदाजी केले. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 5 या धावसंख्येवर. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चला लवकरात लवकर स्पीडअप करा गेम. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांमध्ये. इम्रोज खान गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पहिलं षटक 5 धावांचा अवघ 30 यार्ड सर्कलचं बंधन असताना पॉवरफुल गोलंदाजी केली पॉवर प्ले मध्ये P1 मध्ये ती प्रज्योत अंबेरेने. ही त्याची स्पेशालिटी बनली गेले. अनेक मैदान अनेक खेळपट्ट्या मात्र ज्या खेळपट्ट्यांवर आपल्या नावाचा बोलबाला डंका वाजवलाय असा प्रज्योत अंबेरे हा गोलंदाज पाहायला मिळाला. एका साईडला गणेश तामोरे मॅन फ्रॉम धाकटी डहाणू चा खेळाडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. गौतम अकरे मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरणारा खेळाडू मॅन फ्रॉम दांडी. आणि आता मात्र यावेळेला एम्ब्रोज गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 5 धावा फलकावर. बाउन्स स्पेस वेगवान मारा करण्यासाठी अप्रतिम ओळखला जातो एम्ब्रोज. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू जलीश शेखच्या हातामध्ये निघून जातोय. जलीसने पुन्हा एकदा मात्र दाखवलं टायगर अभि जिंदा आहे. सुपर बॅटिंग करत असताना मी भरपूर वर्षापासून खेळतोय हे दाखवत असताना उन्हाळे पावसाळे चढ उतार संकटाच्या नद्या पार केल्या. हलक्याच्या हाताने सुरेख पद्धतीने मनगडाच्या सायाने पार्थ मोरेच्या एकंदरीत बॅटमधून 2 धावा येतील का. जय फेकी करतोय. तत्पूर्वी 2 धावांची स्वरूपात गणेश तांबरे बॅकअप साठी येतोय. या दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 7 धावा. ज्या अनुषंगाने जेव्हा मोठे फटके येत नाहीत तेव्हा मात्र क्रिकेटमधील बेसिक काय आहे तर सिंगल डबल. प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतोय मनोज भुईरे आगरवाडी यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेले. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा यावेळेला समन्वय होत नाहीये. सरळ चेंडू निघून जातोय जलीश शेखच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी एक्सलंट बॉलिंग. अचूक टप्प्यावर भेदक मारा. काय भन्नाट वेग पाहायला मिळतोय. आपल्या खांद्याच्या जोरावर उंच सखल बांधायचा ज्यावेळेला खेळाडू असतो त्यावेळेला मात्र खांद्याच्या जोरावर खूप एफर्ट घेत असताना पाहायला मिळतोय. हाताने खेळण्याचा प्रयत्न त्याच वेगाने जलीश शेख आणि इम्रोज खानच्या मात्र यावेळेला असं दृश्य पाहायला मिळतं की प्रॅक्टिस सुरू आहे मॉर्निंग सेशनची. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 7 चेंडू फेकून झाले ते 4. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतं. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट गुड क्रिकेट क्वालिटी स्टँडर्ड. फ्लाइट मोर द विकेट. ह्या वेळेला खेळण्याचा प्रयत्न. यस इट इज अ वाईट. यावेळेला पंच दर्शवत असताना मिस्टर श्रीकांत भोईर. मात्र धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते फलकावर 8 या धावसंख्येवर. सुनीलजी पाटील यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. मनोजी भोईर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. एका षटकारासाठी 200 रुपये मिळतील. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र निघून जाईल जयच्या हातामध्ये. तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. प्रत्येक विकेटसाठी सुनीलजी पाटील यांच्याकडून मात्र 100 रुपयांचं कॅश प्राइज. आज स्वप्नील घरत यांना मात्र पूर्ण डिटेल ठेवावी लागेल. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 9. सुरेख गोलंदाजीचं पृथ्थकरण. MS शिरगाव संघ प्रथम फलंदाजी करतोय. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर सरळ चेंडू निघून जातोय. पंच मात्र सक्षम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 9 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. यस पंच दर्शवतात पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. तत्पूर्वी आपण डीजे मॅन आमचे देवानंद पाटील यांच्याकडे वळूया. स्वयं डीजे टेंबी खोडावे या पण ऐकूया एक सुमधुर संगीत. दोन षटकांचा खेळ अखेरीस 4.50च्या सरासरीने 9 धावा.
खूप सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. मेडन ओव्हर जर फेकतायत, पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये प्लीज. पाण्याची व्यवस्था करायची आहे. केवल पाटील मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप दादा परदेशी या ठिकाणी आपण पाहू शकाल. इर्शाद इलू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. तुषार मोहिते मॅचचा आनंद घेत असताना टेंबोडेवरून खूप लांबून मात्र प्रवास करून या मॅचचा आनंद घेण्यासाठी भरपूर प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेखर किनी मॅचचा आनंद घेत असताना डोळ्यात तेल ओतून. धावांची गती जर आपण पाहिली तर 9 धावा 2 षटकांचा खेळ अखेरीस आपण पाहू शकाल. एक सुंदर सामना. विकी घरत या वेळेला पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पाण्याची व्यवस्था केली आशिष भोईर यांच्याकडून मेडन ओव्हरसाठी आपण पाहतोय. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र प्रज्योत अंबेरे काही जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी. पृथ्थकरण. धावांची गती फलकावर 9. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर जर निर्धाव षटक या ठिकाणी येत आहेत तर आशिष भोईर आशू यांच्याकडून मात्र पारितोषिक असेल 1000 रुपयाचं. कृष्णाकडे मात्र यावेळेला चेंडू विसावला गेलाय. गुड कॅच. फलंदाज बाद. गॉन. पार्थ मोरेच्या खेळीला पूर्णविराम. MS शिरागाव संघाला पहिला धक्का. ऐसा है कौन यहाँ मुझसे दूरी, जिसमें है कोई तो वो मैं हूँ. मुझसे बड़ा कोई है नहीं, मैं अगर वो कोई भी कल का मैं हूँ. मुझो पे धार रहे, हाथ में कुल्हाड़ रहे, युद्ध की पुकार रहे, करता न समझौता. ये बिट्टा की मेरा अड्डा, ये बिट्टा की मेरा अड्डा, ये बिट्टा की मेरा अड्डा. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.2 चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. प्रथम फलंदाजी करताना MS शिरगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आमदार चषक 2022 आपण न्याहाळतोय ही स्पर्धा. खूप चांगलं क्रिकेट. अल्पेशजी भुईर यांच्याकडून मात्र प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज गोलंदाजाला. खुशी 11चे प्रोप्रायटर पाहायला मिळतात. या स्पर्धेचे शिल्पकार कामनेश दादा राऊत या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. ही सर्व मंडळी यावेळेला मात्र सिली पॉइंटला चुबारी कोणती चुकी करणार नाहीये. फलंदाज जसा आला तसाच या तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. गॉन. कृपया करून जो शिवकृपा स्टँड आहे अगदी मधोमध तिथे मात्र शेकोटी कोणी पेटवलेली आहे तर प्लीज ती थोडीशी विझवा प्लीज. कृपया करून धूर खूप होतोय आणि आपल्याला तो प्रॉब्लेम क्रिएट होईल. तर मी आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना विनंती करेन प्लीज ती शेकोटी लवकरात लवकर आपण विझवायची आहे. प्लीज ती शेकोटी विझवायची आहे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती करतोय. बाप्पा मोरिया 311 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी तसेच साईच्छा अर्नाळा आणि तसेच सुरू असलेल्या संघातील प्रतिनिधी आपण लॉट्स या ठिकाणी टाकले जाणार आहेत. तर एक संघाला बाय मिळेल. तर चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये सुंदर मॅच आपण पाहू शकाल. एक अप्रतिम सगळं दर्जेदार यावेळेला खेळ पाहायला मिळतोय. मनोज भोईर आगरवाडी यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपये आलेत. कलागुणांना वाव देतात त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू मनोज भोईर. यावेळेला फेअर डिलिव्हरी पाहायला मिळतोय. खूप सुंदर चेंडू कोणताही चान्स मिळाला नाही
प्रज्योत अंबिरे यावेळेला आपण पाहू शकताय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 9. 4 चेंडू आतापर्यंत डॉट आलेत, अजून 2 चेंडू आले डॉट, तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आशिष भोईर आशू यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल. अल्पेश दादा भोईर यांचे बंधू आहेत आणि यावेळेला मात्र एक ऊर्जा निर्माण केली जाते मैदानाच्या आतमध्ये. MS शिरगाव संघाकडून खेळत असताना फलंदाज आहेत शशांक आणि करण. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये धावा पूर्णपणे थांबवल्या गेल्यात. सुपर बॉलिंग करत असताना आपल्या बोटांतील जादू वेगवान मारा करण्यासाठी कमी वेळेत कमी वयामध्ये या खेळाडूने खूप चांगलं टेनिस क्रिकेटमध्ये भरारी घेतली. आउट ऑफ इंडिया जाऊन खूप चांगल्या प्रकारची प्रगती केली. यावेळेला ऑन साईडला करंचा हा बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना जय पुढे सरसावतोय, एम्ब्रोज पुढे सरसावतोय, फेकी करतोय ॲक्युरेट. यावेळेला आपण पाहू शकाल मात्र चेंडू हातात व्यवस्थित कलेक्ट होऊ शकला नाही, परंतु चांगलं कौतुकास्पद अशी फेकी पाहायला मिळाली. व्हॉट अ एफर्ट, व्हॉट अ थ्रो, सुपर फिल्डिंग बाय एम्ब्रोज खान. धावांची गती फलकावर 11 धावा, 5 चेंडूचा खेळ झाला. तिसरं षटक हे प्रगती पथावर पाहायला मिळतं. तिसऱ्या षटकातील 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. आमचे तमाम लाडके क्रिकेट रसिक या मॅचचा आनंद घेत असताना खास करून 311 बाप्पा मोर या विठ्ठलवाडी संघ वाट पाहतोय की आमचा संघ कधी उतरेल या मैदानात. आणि ढोल ताशांच्या गजरात मात्र त्यांचं वाजंत्र पाहायला मिळतं, आक्रोश होताना पाहायला मिळेल. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, एक्सलंट बॉलिंग. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. 3 षटकांमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा, 11 रन्स. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मी विनंती करेन 311 बाप्पा मोर या विठ्ठलवाडी संघाचा कर्णधार कल्पेश या ठिकाणी उपस्थित झालाय. तसेच साईच्या अर्नाळा संघाचा कॅप्टन कर्णधार उपस्थित झाला असेल तर प्लीज आपण रिपोर्टिंग लगेच करा आणि सुरू असलेल्या सामन्यांमधील 2 प्रतिनिधी लगेच आपण लॉट्स टाकले जातील. या आपण जाऊया डीजे मॅन देवानंद पाटील यांच्याकडे. और उसकी पायल तो ऐसे बजती है कि जैसे झम 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 झम. शांताबाई 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 रूपाची खान दिसती छान, लखन छान, नगरीचा वान, तीर कमान मारी ती चक्रा, तुझा नकरा इकडून तिकडं मारी ती चक्रा, चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा. शांताबाई 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 अगं शांताबाई. तेरा ये जलवा माहीचा हलवा, जीवना कालवा, मनाला बुलवा, मामाला मालवा, कालवा हलवा कालवा हलवा कालवा हलवा कालवा हलवा कालवा. शांता जर लगातार 3 चौकार आणि 3 षटकार येतात तर सुनीलजी पाटील अगरवाडी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. या ठिकाणी जमा सुद्धा झालेला आहे. चला प्लीज लवकरात लवकर जे संघ आपण पाहू शकाल महेंद्र भोईर टीम मॅनेजमेंट मध्ये एक्सपर्ट आहेत. यावेळेला आपण पाहू शकता धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर. 11 धावा. धावा थांबवल्यात पूर्णपणे MS शिरगाव या संघाच्या माध्यमातून. एक डॉट येत असताना चेंडू पाहायला मिळतोय. 4थं षटक प्रगतीपथावर 11 धावा, 2 गडी बाद. खूप सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जय आपल्या गोलंदाजी मार्कवर. जी राहील ती मात्र बाय मिळेल आणि 2 उचलल्या जातील. या सिटीचं वाईट श्रीकांत भोईर या ठिकाणी दर्शवत असताना एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा. आणि साईच्या अर्नाळा संघाने या वेळेला जरूर लक फॅक्टर त्यांचं उघडलंय आणि अर्नाळा संघाला बाय मिळाले. जरूर त्या मात्र चिमुरड्याला आपण फुल नाही फुलाची पाकळी जरूर द्या, कारण त्याच्याचमुळे मात्र आपण पाहू शकाल या ठिकाणी आपण पाहतोय एकंदरीत 500 रुपये या ठिकाणी आपण पाहू शकताय त्या चिमुरड्याला मात्र बक्षीस म्हणून दिलं गेलंय.
तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोन संघांमध्ये धावसंख्या 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टप्पापर्यंत सरळ चेंडू निघून जातोय. मयूर भोईर मॅचचा आनंद घेत असताना यस लेग बायचा इशारा श्रीकांत भोईर दर्शवतायत. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. मात्र संत गतीने सुरुवात चालले, धावा थांबवल्यात पूर्णपणे. 3.3 चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाज जयने मात्र आक्रमकता दाखवली आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. खूप सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय दोन संघांमध्ये. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकताय. खुशी 11 हा संघ मात्र आतापर्यंत वर चढ ठरला गेलाय. अल्पेश दादा भोईर यांनी सौजन्य केलेला संघ पाहायला मिळतोय. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत. जर लगातार 3 विकेट हॅट्रिक, लगातार 3 चौकार, 3 षटकार जर येत आहेत तर सुनीलजी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र यावेळेला डॉट चेंडू. धावसंख्या 15 रन्स, 15 धावा, 2 गडी बाद, 3.4 चेंडूचा खेळ झालाय. ऑफ साइडला करणच्या बॅट मधून मात्र सुरेख ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. गौतम आकरे मात्र मिसफील्ड करतात आणि तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी मिळतील. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा, 2 गडी बाद, 3.5 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. सतरा धावा या फलकावर. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये. कृष्णा सातपुते यांच्या समवेत श्वान एन्जॉय करत असताना आपण पाहू शकाल. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र डीप मिड विकेट मिडॉनला निघून जातोय. करण रावरे काय फेकी करत असताना अप्रतिम सुपर फिल्डिंग. एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मॅन फ्रॉम चिंचणी करण रावरे. जॉन्टी वामन या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले. 4 षटकांचा अखेरीस खेळ समाप्तीवर धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. खूप चांगलं क्रिकेट. 18 म्हटलं की जर्सी नंबर आपल्याला पाहायला मिळतो सातत्याने. विराट कोहली रन मशीन, परंतु 800 दिवस उलटलेत परंतु शतक अजून लागलेलं नाहीये विराट कोहलीचा. आणि शतकाकडे वाटचाल करेल का याकडे सर्व आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं, भारतीय क्रिकेट शौकीनांचं लक्ष असेल. मात्र कसोटी सामना 100वा खेळणार आहे आणि त्यांचं सत्कार सन्मान केला जाईल. तर 100व्या कसोटीमध्ये पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मोहालीच्या मात्र जरूर ग्राउंडवर मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जावर मात्र सुंदर 100वा कसोटी सामना पाहायला मिळेल. विराट कोहलीचा तो जर्सी नंबर पाहायला मिळतोय 18. 18 धावा फलकावर. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड. आमदार चषक 2022चा हा शानदार सोहळा आपण अनुभवतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. करणची बॅट अजूनपर्यंत झळालेली नाहीये. ज्या पद्धतीने मात्र खेळ केलाय त्याने जरूर, परंतु 9 चेंडूमध्ये 6 धावा आतापर्यंत करणच्या बॅटमधून आलेत. आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर शशांक 3 चेंडू 2 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी करण गोलंदाजी मार्कवर धाकटी डहाणू संघातील हा गोलंदाज गणेश तामोरे आणि करण एकाच संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळत आहेत. धाकटी डहाणू एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला बॅटची एज घेऊन चेंडू मात्र निघून जातोय. कृष्णाला बीट करून आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी वेलकम बाउंड्री चौकार. चौकार येत असताना आपण पाहू शकाल धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 22 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना लक फॅक्टर म्हटलं जाताना त्या पद्धतीने मात्र चौकार. कारण अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. कृष्णा मात्र पुढे सरसावतोय, बॅकअप चांगला मिळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यावेळेला फलंदाज बाद होताना बाईच्या स्वरूपात मिळेल 1 धाव. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 23 धावा. 23 या आपण ऐकूया विकेटच्या निमित्ताने एक सुंदर सॉन्ग.
वेलकम बॅक. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 23 धावा 23. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुर्वेश अप्रतिम काही जबरदस्त खेळ साकारला होता दुर्वेश गावडने. एक मूर्ती लहान कीर्ती महान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अर्धशतक सुपर बॅटिंग करत असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु यावेळेला खूपच बाहेर. यस, इट इज अ वाईट. अजित म्हात्रे यांच्याकडून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 2 अर्धशतकांचा हिरो ठरला गेला होता तोच दुर्वेश गावड, ब्रँड ऑफ शिरगाव. या खेळाडूचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे, परंतु नेहमी सातत्य जर राखलं तर जरूर एक चांगला खेळाडू बनेल, यात काही ती मात्र शंका नाहीये. क्रिकेटच्या मैदानात नेहमीच तुमचे पाय जमिनीवर असायला हवेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर खूपच पुन्हा एकदा बाहेर जात असताना आपण पाहू शकता धावांची गती फलकावर एकंदरीत पाहायला मिळते. ती जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. लगातार 2 चेंडूवर 2 वाईट येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण थोडीशी लेंथ यावेळेला मात्र विसरला गेलाय आणि त्या कारणास्तव मात्र यावेळेला पंच अजित म्हात्रे दर्शवत असताना, त्या ठिकाणी जलील शेख दर्शवत असताना की ऑफ्टमच्या बाहेर, लेंथच्या बाहेर जेव्हा चेंडू पिच होतो त्यावेळेला मात्र आपण पाहू शकतायत हे दर्शवत असतील. आय थिंक सो. तर धावांची गती फलकावर 25 धावा. खूप चांगलं क्रिकेट मुख्य मंचावर आपण पाहू शकतायत. आमचे मान्यवर मंडळी, महिला वर्ग सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आज महिला सुद्धा मात्र प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आज भारतीय वुमेन्स क्रिकेटचा विचार केला तर खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं गेलंय आणि जबरदस्त वर्ल्ड कप सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला IPL चा हंगाम सुरू होत असताना पाहायला मिळेल. धावांची गती 25 धावा फलकावर. एक चांगलं क्रिकेट. दुर्वेश गावड या खेळाडूकडे ती टेक्निकली साऊंड सिस्टम असणारे स्ट्रोक आहेत. यावेळेला पाहिलं न्याळला हा चेंडू मात्र सरळ सोडून दिला आणि बाकीचं काम पंचांवर सोपवत असताना बॅक टू बॅक 3 वाईट +1 अशा पद्धतीने या 2 धावा ऍडिशनल केल्या जात आहेत. स्वप्नील घरत यांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 27 धावा 3 गडी बाद. 4.2 चेंडूचा खेळ झालाय. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथा लाईन यावेळेला आता मात्र पाहायला मिळाली आणि यस इज गॉन. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट, गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. घड्याळ जवळजवळ 2:24 झालेत, परंतु काय क्रिकेट दर्दी आपल्याला पाहायला मिळतात. जागेवरून हलत नाहीयेत. हे क्रिकेटवरचं जीव की प्राण मात्र पाहायला मिळतं. हा जिव्हाळा, हा क्रिकेटवरचं प्रेम अक्षरशः मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 27 धावा 27. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 3 चेंडूचा खेळ झालाय. करणच्या हातखंडामधून निखिल बागुल, मॅन फ्रॉम खरिवली, एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. SP बॉयज, SP या संघातून प्रथमतः खेळला गेला आणि तदनंतर मात्र त्याचा प्रवास सुरळीत राहिला. निखिल बागुल वाडा तालुक्यातून बिलॉंग करताना पाहायला मिळतोय. हा खेळाडू, ज्या खेळाडूकडे मात्र पोटेन्शियल आहे, परंतु स्पेशालिटी गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक फॉर्मॅट मध्ये मात्र खरिवली या संघातून खेळताना पाहायला मिळतो. जे वाडा प्रीमियर लीग, एक मोठी स्पर्धा झाली 3 लाखाची नाईटच्या स्पर्धेमध्ये. निखिल बागुल यांच्या माध्यमातून आम्हाला समोरचण्याची संधी प्राप्त झाली होती. 9 दिवसांचं क्रिकेट पाहायला मिळालं. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं खूप खूप ऋणी राहतोय. अप्रतिम सुरेख पद्धतीने आपण पाहू शकता. चेंडू मात्र निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जात नाहीये. टॉसच्या माध्यमातून धावांची गती फलकावर 4.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भावेश दळवी हे सुद्धा मात्र ऑनलाईन मॅच पाहतायत टीव्हीवरून. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. कट्टा गँगचे
चांगलं ऑर्गनायझेशन केलं गेलंय. धावांची गती 27 धावा, 4 गडी बाद, 4.4 चेंडूचा खेळ झालाय. मंगलदास घरत घरत किचन बुजिंग सेंटर अजून सुद्धा मात्र ते मॅचचा आनंद घेत आहेत ऑनलाईन. खूप जण मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, एक्सलंट. काय करणने कमबॅक केलं गेलं. याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सातत्याने क्रिकेटच्या इतिहासामध्ये म्हणा किंवा आयुष्यात म्हणा संधी देत असते. त्या संधीचं सोनं करणं हे आपल्यामध्ये असतं. समोर शेकोटी पेटवलेली आहे, ती मी विनंती करेन आमच्या लाडक्या प्रेक्षकांना की विझवा प्लीज, जेणेकरून त्रास होईल, या मैदानात धूर होईल. हात जोडून विनंती करेन आमच्या लाडक्या प्रेक्षकांना प्लीज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅकलिपचा उपयोग केला होता. चेंडू मात्र स्लिम मिड ऑफ कडून निघून जातोय वेगाने. करण रावरे ॲथलेटिक प्लेअर फेकी करत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळेल का, मात्र उशिराने फेकी करतोय. हा ना करता करता कृष्णा मात्र अंडरआर्म फेकी करेल, परंतु तिथपर्यंत चौथ्या धावेसाठी वळालेत आणि सर्कल मध्येच 4 धावा पूर्ण होत आहेत. हे सुद्धा क्रिकेटमध्ये आपण अनुभवतायत सातत्याने. हे आहे क्रिकेट. सरड्याच्या पेक्षाही रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. एकंदरीत 5 षटकांच्या समाप्ती अखेर 31 धावा, 32 धावांचं लक्ष समोर असेल. खुशी 11 या संघासाठी आव्हान असेल. MS शिरगाव या संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकताय 32 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या ऐकूया हिंदीमध्ये स्पेशल प्रशांतजी अदवडे यांना आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे ऑपरेटर, डीजे मॅन, स्वयं डीजे देवानंद पाटील. शुक्रिया डीजे। वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं आमदार चषक 2022 मोनिश संजय राउत श्रद्धांजलि कप आप देख रहे हैं। कामेश राउत अल्पेश भोईर टूर्नामेंट के आयोजन करता और फिलहाल ये एक बड़ा मुकाबला है। 32 रनों की जरूरत है, ज्यादा टोटल बड़ा नहीं है, लेकिन फिलहाल कभी कभार छोटे टोटल भी बड़े बन जाते हैं। अजूनही आपण बघितलं तर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत। इथे देखील अनेक प्रेक्षक या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत। तमाम प्रेक्षकांचं स्वागत असेल। सामना सुरू आहे MS शिरगाव वर्सेस खुशी 11। यानंतर अर्नाळ्याचा संघ देखील सज्ज असणार आहे। SP ब्रँड आपण या ठिकाणी शुभम पाद्यने बघतो। त्यानंतर रोहिदास टायगर स्पोर्ट श्रीकांत भोईर यांना 200 रुपयाचं पारितोषिक यापूर्वी आलं होतं, त्यांचंही कौतुक असेल। पंच म्हणून निश्चितच प्रचंड आव्हान असतात। पंचांच्या खात्यावरती फार मोठी जबाबदारी असते आणि आज या ठिकाणी आपण बघितलं संजय पाटील त्यानंतर कल्याणी घोरपडे एक अतिशय अनुभवी असे पंच मैदानामध्ये आहेत। तर सामन्याला सुरुवात होते। या ठिकाणी जिंकण्यासाठी एकूण बघितलं तर फार मोठं आव्हान नाहीये। 31 धावा झाल्यात आणि आता 32 धावांचं आव्हान खुशी 11 संघासमोर आहे। कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा दुसरा पडाव। 30 चेंडू 32 धावांचं आव्हान ठेवले गेलेलं आहे। दोन्ही ऑफिशियल मैदानामध्ये जात असताना आपण पाहू शकता श्रीकांत भोईर आता दुसऱ्या बाजूला अजित म्हात्रे आणि आघाडीची जोडी मैदानामध्ये आहे। कृष्ण सातपुते क्रिकेट जगतातील एक धुरंधर खेळाडू आणि स्वतःच एक चॅनल आता कृष्णाने चालू केलेलं आहे। बत्तीस धावांची आवश्यकता असताना यावेळेला बारी आणि दुसऱ्या बाजूला कृष्ण सातपुते।
क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. शिरगावचा संघ देखील निश्चितच खूप चांगली कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये करत आलेला आहे, परंतु हा मॅच त्यांच्यासाठी आव्हान असणार आहे. चेक. आणि ते पारितोषिक आलेलं आहे अल्पेशजी भोईर यांच्याकडून 6 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया कोणाच्या खिशामध्ये ते 5,000चं पारितोषिक जाणार आहे. कृष्णासाठी एक स्वतंत्र पारितोषिक या ठिकाणी येते. आताच एक अल्पेश भोईर यांनी पारितोषिक लावलं 6 षटकारासाठी, परंतु दुसऱ्या बाजूला फक्त 10 धावा काढल्या सिंगलच्या रूपानं. तर कृष्णा सातपुते यांना 3,000 रुपयाचं पारितोषिक चेतन विनायक पाटील यांच्याकडून हे पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. तर 3 षटकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक, सुनील पाटील 1,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. खुशी 11 यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक बॅट्समॅनसाठी असणार आहे. ऑफ्टमच्या भारत चेंडू सुंदर गोलंदाजी, पहिला चेंडू अचूक आहे, बॅटची आतली कड घेतोय आणि जातोय. यावेळेला एसटी रक्षकच्या हातामध्ये धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. पहिला चेंडू निर्धाव आहे. 32 धावा डिपेंड करण्याकरता शिरगावचे गोलंदाज सज्ज असतील. कृष्णाच्या विकेटसाठी या ठिकाणी निश्चितच 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात येते. गोलंदाजासाठी पारितोषिक लावलेलं आहे. चांगला फटका आहे, कडक फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र जर बघितलं तर बारी बॅक टू बॅक जातोय. पहिला बळा झटका बसतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण. थँक्यू डीजे. 32 धावांचं आव्हान आहे आणि चुपचाप ग्रुप कडून एक पारितोषिक येते. ते गुपचूप माझ्याकडे आलेलं आहे. चुपचाप ग्रुप कडून 6 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. इथे कॅच साठी जर बघितलं तर सुनील पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. झकास झेल घेतलाय. त्या खेळाडूचं नाव आहे वकास. सुंदर झेल या ठिकाणी आपण पाहू शकता. निश्चितच आम्हाला माहिती आमचे स्कोरर देत आहेत. खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज पाहतो ते 32 धावा तुम्हाला जर या ठिकाणी डिपेंड करायचं असेल, तुमच्याकडे कुठला ऑप्शन नाहीये. एकच ऑप्शन आहे, विकेट घेणं. इथे समोरचा संघ तगडा आहे. बॅटिंग लाईन आपण फार खोलवरती पाहू शकता. आता 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज आलाय बॅटिंग करण्याकरता गौतम आकरे. आज हर्षद लवकर पास झाला. त्यानंतर कृष्णा सातपुते मैदानावरती आहे. आज कृष्णावरती देखील नजर असतील. खूप चांगली गोलंदाजी आता आपल्याला धनीतकडनं पाहायला मिळते आहे. हो, चांगला चेंडू आहे. सुंदर अप्रतिम गोलंदाजी. टप्पा खूप चांगला ठेवला जातोय. सुरेख गोलंदाजी आणि अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. तुम्ही विकेट घेतलाय, आत्मविश्वास तुमचा दुणावलाय, सूर तुम्हाला सापडलाय. समोरच्या संघाला टॅकल करण्याकरता, बॅट्समन टॅकल करण्याकरता इथे मात्र चांगलं प्लॅटफॉर्म तुम्ही निर्माण केलेला आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा धनीत सज्ज होते. राईट टर्म ओव्हर द विकेट. पंताच्या डाव्या हाताकडनं यावेळेला बॅट्समन सज्ज असेल. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू यष्टीरक्षकच्या हातामध्ये जातोय. टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळतो शिरगाव संघासाठी. कुंदन किणी विठू यांच्याकडून 6 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. धावा 32 आहेत. बक्षिसे मात्र त्याच्यापेक्षा जास्त आहेत. हुशार आहेत, सर्व माणसं हुशार आहेत. बक्षीस लावणारे हुशार आहेत. फलकावरती धावा ऐकून बघितलं तर अजूनही भोपळा फुटलेला नाहीये, खातं खोललं गेलेलं नाहीये. यावेळेला बघूया काय करताय. चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने. एक धाव मिळणार आहे. इथे षटकारांचं जे बक्षीस आहे ते समजू शकतो. 32 धावा 36 धावा करायच्या आहेत, म्हणजे त्याला जर 5,000 हवे तर षटकार एक कुठून येणार हा प्रश्न आहे. परंतु दुसऱ्या बाजूला ज्यांनी 10 धावांकरता बक्षीस लावले ना, तो सर्वात हुशार आहे. सर्वात हुशार ते, कारण इथे कृष्णावरती बक्षीस लावलं गेलेलं आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतोय. त्यांनी अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. एकेरी धाव कृष्णाने काढली. पहिली एकेरी धाव.
कृष्णाने 9 धाबा काढल्या तर 3000 रुपये. षटकारांची किंमत तुम्ही पाहिले, चौकारांची किंमत पाहिले, परंतु एकेरी धाब्याची किंमत देखील फार मोठी आहे या ठिकाणी. आता त्यात आमचे स्कोरर सांगतील एका धाब्याची किंमत किती आहे तिथे आपण जाऊया, परंतु याच्यात 1 नंबरची गोलंदाजी झाली धनितखंड. धावपलकावर धाबा आहेत एकूण 2 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. उरलेले 24 चेंडू अतिशय महत्वाचे असतील. डीजे मंडळ आमच्या बरोबर जॉईन होत आहेत. एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर परत येऊया. असा गेलो आणि असा आलो. अगं तुझ्यासारखी चिकनी पोरगी बघून माझं पण थँक्यू. डीजे खुशी 11 प्रेझेंट आमदार चषक 2022 मध्ये तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं स्वागत आहे. आपण दुसरी इनिंग बघतोय. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 32 धावांचा पाठलाग करत असताना फक्त 2च धावा दिल्या त्या त्यांनी अप्रतिम मारा केलाय. यावेळेला अशाच प्रकारच्या षटकाची नितांत आवश्यकता होती शिरगाव संघाला. आता दुसरं षटक घेऊन आणखीन एक यंग खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. कृष्णा जर रनआउट झाला तर येते एक बक्षीस येते. सागर गाबड यांच्याकडून बक्षीस असणारी रक्कम असणार आहे 1000 रुपये. सिंगल येईल का? नाही. सिंगलची किंमत 300 रुपये. मिडॉन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. जर कृष्णा धावबाद झाला तर बक्षीस 1000 रुपयाचं आहे. गोलंदाजासाठी या ठिकाणी पारितोषिक निश्चितच आहे. फलंदाजासाठी पारितोषिक आहे. कृष्णा सातपुते यावरती निश्चित नजर असतील सर्वांच्या. अप्रतिम अशा प्रकारचा खेळ मैदानात गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. उसळी घेणारा चेंडू, वाईट बॉलचा इशारा. खूप चांगल्या प्रकारचा अंपायरिंग मैदानामध्ये. धावपलकावरती एकूण धाबा होत आहेत त्या एकूण 3 धाबा 32 धाबांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. रनआउट करेल अशा क्षेत्ररक्षकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक सुनील सरांकडनं आहे. शेअर मार्केट कसं वधारते बघा. ते 6 षटकारवाले थोडेसे गप्प बसलेले आहेत. 2 षटकारांसाठी विपुल सरांकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. अतिशय कडक चेंडू आहे. टाळ्यांचा गजर होणार आहे. कृष्णा सातपुतेसाठी टाकलेला परफेक्ट चेंडू. उत्तर नव्हतं, निरुत्तर केलेलं आहे. सुंदर अप्रतिम मारा. आता बघितलं धावपलकर फक्त 3 धाबा आहेत. 1 गडी बाद झाल्या आहेत. 32 धावांचा पाठलाग केला जातोय. बँक बॅलन्स जास्त नाहीये. बँक बॅलन्स ज्यादा नहीं है, लेकिन एक बार फिर कॉन्फिडेंस देखिए कमाल की गेंदबाजी कर रहे हैं. जो हमारे पास नहीं है वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब है. इस पर स्ट्रोक बहुत बढ़िया. गेंद जाती हुई लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है बॉडी की तरफ. कृष्णा का ये दूसरा सिंगल है. कृष्णा का दूसरा सिंगल है. हर सिंगल के लिए 300 का इनाम है. बल्ला चेंज कर रहे हैं कृष्णा. बल्ला चेंज करने वाले. बिल्कुल इस वक्त क्या वो बल्ला चेंज करेंगे देखने वाली बात है. बिल्कुल बल्ला चेंज करना चाहते हैं. अब कौन से ब्रांड का बल्ला मैदान के अंदर आएगा? 1 बल्ला आएगा या 6 आएंगे? एक समय ऐसा था 11 खिलाड़ी थे, 1 बल्ला था. अभी 1 खिलाड़ी है, कम से कम 4-5 बल्ले तो जाएंगे. ये तो 4 बल्ले लेके चले गए या 3 बल्ले लेके गए. और कृष्णा खुद बल्ला बेचते हैं. थोड़ा सा कंट्रोल कीजिए, थोड़ा सा कंट्रोल कीजिए. बिल्कुल इस वक्त जो इनाम आया था गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. बहुत अच्छी गेंदबाजी करते हैं गेंदबाज, खास करके मुस्तकीन गेंदबाजी कर रहे हैं. स्ट्रोक अच्छा खेला गया है, लेकिन इस वक्त आखिर साहब आपका सिंगल है लेकिन टीम के काम में है. गौतम एक बार फिर नॉन स्ट्राइकर की तरफ है. कृष्णा अगर सिंगल बनाएंगे ना तो तीसरे सिंगल की कीमत लगभग 900 की तरफ जाएगी. अब जाकर रन संख्या कुल मिलाकर 5 रन बने हैं. जीतने के लिए 32 रनों की जरूरत है. दूसरे ओवर का खेल. सुंदर गेंदबाजी. इस बार हवा में है, खिलाड़ी मौजूद. ले लिया कैच. कृष्णा बैक टू द पेबल जाते हुए बड़ी सफलता मिली है. बड़ी बदली जाल में फंसी है. इस वक्त कृष्णा फ्लॉप साबित हो रहे हैं. नादच केलाय ते ओ से तुम्ही माणूस हाय
शुक्रिया डीजे। रन संख्या कुल मिलाकर 5 रन 2 विकेट के नुकसान पर। कमाल की गेंदबाजी खास करके इस वक्त मुसद्दिक द्वारा। नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आ रहे हैं। करण इनके पास भी काबिलियत है, बैटिंग लाइनअप में बहुत गहराई है। अगर यहां से बल्लेबाज शॉट खेलता है, अगर वो गेंद अंपायर के सर की तरफ आती है, अगर लगती है तो बिल्कुल एक इनाम है। कितना इनाम है? 1000 का इनाम है। और नाम केतन जी, चेतन पाटिल अगरवाड़ी इनकी तरफ से इनाम। मैदान के अंदर अगर देखें तो कमाल का मैच चल रहा है। क्या मैच है ये! 32 रन है, लेकिन सामने से शिरगांव की टीम लड़ना जानती है। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। फिलहाल आप देख सकते हैं इस वक्त करण रावरे स्ट्रोक का रखे। करण रावरे वारे वारे, करण रावरे आपके वारे न्यारे। मैं कितना पिछले स्ट्रोक शुक्रिया डी से। फिलहाल विपुल सर इनकी तरफ से बिल्कुल करण अगर और एक छक्का जड़ते तो इनाम मिलेगा 1000 या 2000 का इनाम है। अल्पेश जी बोईर इनकी तरफ से हर छक्के के लिए 200 का इनाम है बल्लेबाज के लिए। और करण वावरे के लिए करण के लिए एक बार फिर 300 का इनाम है। अब जाकर देखिए रन संख्या 11 रन 2 विकेट के नुकसान पर। सारे खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे। मुझे कमेंट्री करने का मौका मिल रहा है, एक बार फिर मैं केवल इनाम ही अनाउंस करूं। क्या करूं कुछ समझ में नहीं आ रहा है। मैदान के अंदर अगर देखें तो बहुत अच्छा खेल चल रहा है। रन संख्या 11 रन 2 विकेट के नुकसान पर है और ये बड़ा मुकाबला मैदान के अंदर। ओवर की बात करें तो 2 ओवर का खेल समाप्त हुआ। अभी आपके पास 18 गेंदें 21 रनों की जरूरत है। आइए डीजे आपके बारी आई है, मजा आएगा इस मुकाबले में। शानदार मैच मैदान के अंदर चलता हुआ, कमाल का खेल चल रहा है। और अब जाकर इस मुकाबले में आपके पास गेंदें शेष है 18 और जीतने के लिए 21 रनों की जरूरत है। एक छोटा सा ब्रेक और ब्रेक के साथ वापस आएंगे। कहानी बहुत इंटरेस्टिंग है, कहानी बहुत दिलचस्प है। शेवटचे 18 चेंडू शिल्लक, 21 धावांची आवश्यकता। अल्पेश बोईर या स्पर्धेचे शिल्पकार आहेत, त्यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक आहे। यावेळेला बॅट्समन जर चेंडू तडकावला आणि जर अंपायरला लागला शरीराला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। चेंडू ऑफ्टमच्या बाहेरचा आहे, खूप चांगली गोलंदाजी आपण पाहायला मिळते। आता मात्र समीकरण आहे 17 चेंडू जकेट शिल्लक आहे, 21 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता। यावेळेला पहिला झेल पकडला तर क्षेत्ररक्षकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर करण रावरेने आता जो षटकार मारलाय खूप सुंदर होता, त्याकरता देखील एकूण 200 रुपयाचं पारितोषिक सागर भोईर यांच्याकडून। यावेळेला चेंडू ड्राईव्ह केलाय, बॉलरच्या डोक्यावरून आपण पाहतो येतोय लॉंग ऑफच्या दिशेनं। 1 धाव मिळते, 1 धावेने धावसंख्या पडते, धावसंख्या पोहोचते ते एकूण 13 धावा 2 गड्यांच्या धावसंख्या, एकूण 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। रिक्वायर रन रेटचा विचार केला तर रिक्वायर रन रेट या ठिकाणी आपण बघणार आहोत 7.50 आहे। तर आता चेंडू शिल्लक आहे तिथे 16 चेंडू आणि 20 धावांचं आव्हान आहे। सागर भोईर माकुनसारचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्याकडून हे पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। यहाँ एक बार फिर कमाल का स्ट्रोक है, लाजवाब है। मैकिना स्ट्रोक, पैसा वसूल छक्का, 500 का इनाम मिलेगा। शुक्रिया डीजे। रन संख्या कुल मिलाकर 18 रन 2 विकेट के नुकसान पर। जीतने के लिए लक्ष्य की बात करें तो 32 रनों का है। आपके पास 15 गेंदें 14 रनों की जरूरत है। क्या कड़क शॉट था ये, कमाल का स्ट्रोक था बल्लेबाज की तरफ से। एक तरफ बल्लेबाज की बात करें तो करण रावरे, दूसरी तरफ से गौतम आकरे हैं, लेकिन ये करण रावरे का दूसरा शानदार दमदार वजनदार छक्का है। सुपर। हम चक्कर दबाव बिल्कुल इस पर गेंदबाजी के ऊपर आएगा, क्योंकि समय बहुत अच्छा चल रहा था, मोमेंटम गेंदबाजों की तरफ था, लेकिन करण रावरे कहाँ रुकने वाले हैं।
बघा और आजचा दिवस आहे ना सर, प्रशांत सर, वाटतोय खुशी 11च्या नावावरती आहे. अग्नी परीक्षा दिल्यासारखे सामन्यावर सामने सामन्यावर सामने सामन्यावर सामने खेळतात आणि प्रत्येक सामना जिंकतायत. लेकिन दूसरी तरफ शिरगांव की भी तारीफ हो जाएगी, जिनके पास बैंक बैलेंस ज्यादा नहीं है लेकिन लड़ रहे हैं अपनी टीम के लिए. तो बहुत अच्छी चीजें मैदान के अंदर हो रही. अब जाकर थोड़ा सा मोमेंटम खुशी की तरफ जा रहा है, खुशी 11 की तरफ, क्योंकि गेंदें शेष है. यहाँ से 15-15 गेंदों में 14 रनों की जरूरत है. गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार, प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करते हुए. और टप्पा खाने के बाद उछालते हुए गेंद पॉइंट की तरफ खेलना चाहते थे, कट करने का प्रयास किया गया. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया और रन की संभावना को निरस्त किया. मैच अभी भी ऑन है. 14 गेंदों का खेल से जीतने के लिए 14 रनों की जरूरत है. कहानी इंटरेस्टिंग है, कहानी रोचक है, मजा आएगा इस मुकाबले में. मजा तो आने वाला आहे. आणि जेव्हा कॅप्टनशी आम्ही बोललो होतो त्या कॅप्टनने सांगितलं होतं की समोरची संघ जो आहे तो बलाढ्य आहे, आम्ही 100 नाही 200% देण्याचा प्रयत्न करू. क्या बात है. एक बार फिर बहुत अच्छा कमेंट्स खास करके मयकर मैम भी कर रही है. टिप्पा खाने के बाद थोड़ी गेंद नीचे रहती हुई विकेट कीपर गैदर नहीं कर पा रहे हैं. अकेले गेंदबाज नहीं लड़ने वाले. 22 का इशारा होता हुआ 13 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 13 रनों की जरूरत है. मैम अगर यहाँ से शहद जैसा मीठा परिणाम आप चाहते हैं या मीठा स्वाद आप चखना चाहते हैं तो मधुमक्खियों की तरह से आपको एक रहने की जरूरत है. मिलजुल कर काम करने का प्रयास करेंगे तो फायदा होगा. अकेले गेंदबाज कुछ भी नहीं कर सकते. 1 से 1 11 होता है. इस ओवर की अगली गेंद, ओ सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. वही परेशानी है, लाजवाब गेंदबाजी मैदान के अंदर, लेकिन विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पा रहे. 22 का इशारा होता हुआ 12 गेंदों का खेल से जीतने के लिए यहां से अगर देखें तो 12 रनों की जरूरत है. इंटरेस्टिंग, रोचक, दिलचस्प मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. अब जाकर एक छोटा सा ब्रेक के साथ वापस आएंगे. यू गए और यू आए. थैंक यू डीजे. करण रावरे के जो 2 छक्के थे उस छक्के के लिए अल्पेश भोईर इनकी तरफ से 1000 का इनाम आया है. 500 का इनाम, 1000 का इनाम. और दूसरी तरफ से अगर देखिए बहुत सारे और इनाम है. भाई इथे पाऊस चाललाय, पाऊस पडतोय बक्षिसांचं. आमची बँक इथे म्हणजे बोलतात शेअर मार्केट सुरू झालंय आणि शेअर मार्केटमध्ये भरपूर सारे पैसे आलेले आहेत. भरपूर सारे सितारे पण आलेत, भरपूर सारे पैसे पण आलेत. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. क्या बात आहे. 12 चेंडू 12 धाबांची आवश्यकता. मॅच सुंदर पद्धतीने रंगलेली, यात काही शंका नाहीये. रोमहर्षक सामना आपल्याला बघायला मिळेल. शिरगावचा संघ देखील मैदानामध्ये लढतो आहे. बघा मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या दोन्ही संघांसाठी. पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात, पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात आणि जे टाळ्या वाजवत नाही ना त्याला कंजूस म्हणतात. एकदा टाळ्यांचा गजर करा. सामना खूप चांगला आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 धावांची आवश्यकता. जरा डोस द्यावा लागतो. यावेळी चांगला चेंडू आहे, सुरेख. मॅच दोन्ही बाजूने आहे. शिरगाव संघ देखील जिंकू शकतो, इथे खुशी 11 संघ देखील जिंकू शकतो. अशा प्रकारचा सामना. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांची आवश्यकता. हा चेंडू डॉट जातोय, याचा अर्थ पुन्हा एकदा प्रचंड धडपड बॅट्समन वरती येणार आहे. बघा रात्रीचा डोस हा नेहमीच चांगला असतो, फक्त ओव्हरडोस झाला नाही पाहिजे. म्हणजे आत्मविश्वास चांगला असतो, ओव्हर कॉन्फिडन्स चांगला नसतो. मैदानामध्ये आपण पुन्हा एकदा जाऊ. तुमच्याकडे पुन्हा एकदा 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 12 धावांची आवश्यकता. इंटरेस्टिंग मैच. मैदान के अंदर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. ऑफ स्टंप के बाहर कट करना चाहते थे, एक बार फिर गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है. मयकर मैम एक बार फिर मैं आपको बताना चाहता हूं इस टेनिस क्रिकेट में सबसे कठिन बात क्या है? सिंगल डबल. सब कुछ आएगा, छक्के चौके वो लगाएंगे, लेकिन सिंगल डबल खेलना बहुत मुश्किल है. तरी 10 बॉलवर 10 सिंगलसाठी पैसे लावले गेले होते. इसलिए तो लगाए ना इन्होंने. 10 गेंदों में जीतने के लिए 12 रनों की जरूरत है. बहुत होना रही है सारे लोग. इस वक्त अगर देखें तो और एक गेंद डॉट आएगी तो विपुल साहब इनकी तरफ से 1000 का इनाम है. अभी तक अच्छी गेंदबाजी, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. स्ट्रोक अच्छा है खिलाड़ी. एक बार फिर मुसुहेल, बहुत बढ़िया फील्डिंग. यहां से दबाव बनता हुआ मैच दोनों तरफ बना हुआ है. कांटे की टक्कर मैदान के अंदर है. रन संख्या कर देंगे आपके पास 9 गेंदों का खेल से 11 रनों की जरूरत है. फासला बना हुआ है. आत्मविश्वास, कॉन्फिडेंस जो है ना
किसी भी खेल में जान डालता है, ओवर कॉन्फिडेंस है ना वो जान लेता है। बहुत इंपॉर्टेंट मैच है, एक क्रूशियल मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ, कांटे की टक्कर मैदान के अंदर चल रही है, पैसा वसूल मैच है मैदान के अंदर। अब जाकर ये स्ट्रोक बहुत अच्छा है, लाजवाब स्ट्रोक, गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन। शुक्रिया डीजे। करण राव ने का ये तीसरा छक्का है, थोड़ा स्ट्रगल भी कर रहे हैं लेकिन बीच बीच में बहुत बड़े अच्छे स्ट्रोक भी खेल रहे हैं। अल्पेश जी भोईर इनकी तरफ से इस खूबसूरत और शानदार स्ट्रोक के लिए, छक्के के लिए 500 का इनाम। ये तीसरा छक्का करण राव ने का। 8 गेंदों का खेल से जीतने के लिए 5 रनों की जरूरत है। और विपुल जी इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं, इनकी तरफ से अगर यहां से बल्लेबाज और एक बड़ा शॉट खेलते हैं तो 1000 का इनाम है। अल्पेश जी भोईर 500 रुपए। शेयर मार्केट थोड़ा और ऊपर चला गया। बढ़ती का नाम जिंदगी है, कुछ भी कम नहीं होने वाला है। ये आमदार चषक 2022 आप देख रहे हैं। अब गेंदबाज के ऊपर दबाव है, गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार है वकास। बघा निफ्टी 50 वाढलेली आहे, बक्षिसं वाढलेली आहेत आणि दोन्ही संघांमध्ये चुरस जी आहे ती सुरू झालेली आहे। यावेळेला खूप चांगला फटका खेळलाय, चेंडू जाईल सीमारेखा पार, पंचांचा इशारा येतोय चौकार। गोलंदाजाचं नाव आहे वकास, बॅट्समॅन शॉट खेळलाय झकास। क्या बात है। अल्पेश भोईर के लिए खुशी का कोई ठिकाना नहीं है। रन संख्या फिलहाल देखें तो 31, 2 विकेट के नुकसान पर आपके पास 7 गेंदे हैं और जीतने के लिए 1 रन की जरूरत। बाप्पा मोरिया टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, प्लीज टॉस के लिए आइए। इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ओहो, इसी के साथ यह मुकाबला शानदार तरीके से खुशी 11 ने जीत लिया है। इस मुकाबले में करण राव रे जिन्होंने 22 रन बनाए हैं 3 छक्कों की मदद से, शानदार बल्लेबाजी, तो कोई सवाल नहीं है, कमाल की बल्लेबाजी उन्होंने की। 7 गेंदों का सामना करते 23 रन, स्ट्राइक रेट 328 का है। मैन ऑफ द मैच की तरफ जाएंगे सीधा, और मैन ऑफ द मैच प्रज्योत अंबेरे, बहुत ही बेहतरीन, एक बार नहीं बार बार नहीं हर बार अच्छा प्रदर्शन कर रहे। तो मैम आपको एक बार फिर प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ जाना होगा।